राखी यायला पाहिजे होती. माझा फेवरेट विशाल कोटे. चुकून हे लोक टॉप 5 मध्ये असे कोण कंटेस्टंट वाटते? विशाल दीपाली सय्यद. दीपाली सय्यद वाटते. सेलिब्रेट बसतो इथे कुठे. सेलिब्रेट करायची गरजच नाही, तन्वी घालतेचं तोंडच पडणार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 5 कंटेस्टंट आपल्याला मिळालेले आहेत. तन्वी, विशाल, राकेश, दीपाली आणि अनुश्री. या 5 जणांपैकी या प्रेक्षकांचे कोण आवडते आहेत, कोण चाहते आहेत, प्रेक्षकांना काय वाटतं की कोण बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे, जाणून घेऊया. आणि कोण टॉप 5 मध्ये नसायला हवे होते, त्यांचं काय मत आहे, चला त्यांच्याचकडून जाणून घेऊया. या बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप फायनलिस्ट आहेत, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण विनर व्हावं? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तुम्हाला काय वाटतं? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते काय वाटते तुम्हाला विनर व्हावी? त्या चांगलं करतात ना म्हणून. चांगली खेळते. बरं बरं. विशाल. विशाल विनर व्हावा. विशाल काय वाटतं? नाही, त्याचं काम चांगलं वाटतंय. चांगलं खेळतो असं तुम्हाला वाटतं? मला वाटते तन्वी जिंकेल, कारण ती सुरुवातीपासून खूप स्ट्रॉंग खेळत आली आहे आणि आय थिंक मग ती आहे डिझर्विंग. अनुश्री अनुश्री का? असंच म्हणजे ती सत्याच्या साईडने आणि एकदम मस्त स्ट्रॉंग खेळते, वन अँड ओनली आहे फक्त, म्हणून अनुश्री असं वाटतं मला. आणि राकेश बापट. राकेश बापट. आणि जिंकायला पाहिजे का राकेश हो बापट? नक्कीच, मराठी माणूस आहे तर जिंकायला पाहिजे. तन्वी. तन्वी तुला? तन्वी. तन्वी तुला? अनुश्री. अनुश्री तुला? तन्वी कोलते. तन्वी कोलते तुला? अनुश्री. अनुश्री. तन्वी. तन्वी. राखी यायला पाहिजे होती. मला तन्वी पहिले आवडायची, पण आता मला अनुश्री आवडायला लागली, कारण की ती खूप ऑनेस्ट आहे आपल्या गोष्टींना घेऊन. तन्वी. तन्वी कोलते. तन्वी. तन्वी काय वाटते? तन्वीचं बोलणं अतिशय सुंदर आहे आणि ती बरोबर असं रोखठोक असं उत्तर देते. विशाल विशाल का? खूप आवडतो, मनापासून करतो म्हणून आवडतो मला. माझा फेवरेट विशाल कोटे आहे. तन्वी कोलते मला आवडते. आवडते तन्वी कोलते. अनुश्री जिंकावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या मते विशाल जिंकायला पाहिजे. विशाल टॉप मध्ये खेळतोय. तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते फिक्स. फिक्स. हा, कोणत्याही परिस्थितीत फेरबदल होणार नाही. तोच आहे राकेश बापट. राकेश बापट. राकेश बापट जिंकला पाहिजे असं वाटतं? हो, जिंकलाच पाहिजे. राकेश बापट. राकेश बापट का? राकेश बापट तो फ्री खेळतोय, असं वाटत नाही की तो बिग बॉस खेळायला आलाय. असं आपल्या घर परिवारासारखं असतं ना, तसं तो खेळतोय असं वाटतंय मला. अनुश्री माने. तन्वी ही महाराष्ट्राची आपली सुप्रसिद्ध ही जिंकली पाहिजे. तन्वी ही जिंकायला पाहिजे, कारण माझी पोरगी आहे आणि चांगली ती मुलगी आहे, ती जिंकायला पाहिजे. राकेश बापट आला पाहिजे, बिकॉज तो खूप चांगला पण खेळतो आणि सगळ्यांना समजून पण घेतो. त्याला समजून घेतो, पण गेम समजला नाहीये त्याला. समजलाय ग. अनुश्री माने. अनुश्री मांडे. तुला काय वाटतं? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते इकडे. तन्वी कोलते. का? तन्वी कोलते तुला? तन्वी कोलते. तुला? तन्वी. तन्वी कोलते. तन्वी कोलटे. विशाल नाही तर तन्वी, दोघांपैकी. कारण विशाल नाही तर तन्वी, पण विशाल की तन्वी? की विशाल आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तो आधीपासून, खूप चांगला खेळत आला त्यामुळे. अच्छा, तुला काय वाटतं? विशाल. विशाल कोलते. होय. तुला? तन्वी कोलटे. तन्वी कोलते. तुला? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तुला? विशाल. राकेश बापट जिंकू शकतो. हो, राकेश बापट. तुला काय वाटतं? सेम राकेश बापट. तन्वी कोलते. तन्वी कोलते काय वाटते? म्हणजे तिची थ्रू आउट द जर्नी खूप आवडली. अनुश्री वाटते. अनुश्री वाटते. अनुश्री वाटते. पुढे पोहोचता तर ती अनुश्रीच असेल अजून. तन्वी कोलते. तन्वी. 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 तुला? तन्वी. मला असं वाटतं अनुश्री माने. अनुश्री माने काय करते? असं मला वाटतं तिच्या फाईटवर. अनुश्री माने. जशी तन्वी खेळते ना, मला वाटतं ती व्हायला आता पाहिजे. तन्वी कोलते. तन्वी कोलते काय वाटते विनर होणार? तिची पर्सनॅलिटी पण छान आहे आणि ती अचीव करू शकते बिग बॉस जिंक. राकेश बापट. राकेश बापट. तुला काय वाटतं? राकेश बापट. तुला? राकेश बापट. का काय वाटतं राकेश बापट विनर होईल? चांगला खेळतोय, त्याच्या खेळण्यावर डिपेंड आहे बाबा. त्याची मेहनत. तन्वी. तुला काय वाटतं? तन्वी. तुला? तन्वी. तन्वी. तुला? तन्वी. तन्वी वाटते. तन्वी काय वाटते तन्वी? कारण की ती चांगलं खेळते, पुढे जाऊन पण अजून ती टिकणार आहे, मला असं वाटतं. या टॉप 5 कंटेस्टंट पैकी तुला काय वाटतं की चुकून हे लोक टॉप 5 मध्ये असे कोण कंटेस्टंट वाटतात? दीपाली. दीपाली सय्यद. काय वाटतं का दीपाली? राकेश सोबतच खेळत आली ऑल टाइम. राकेश जर नसला तर तिचा गेम काहीच नाहीये. दीपाली. दीपाली. हो, दीपाली. दीपाली. दीपाली सय्यद. कोणती बारीक सारखी काय तिचं नाव आहे? अनुश्री. अनुश्री. त्या अनुश्री आहे ना. अनुश्री माने. अनुश्रीच. राकेश. हा, राकेश फक्त. का असं वाटतं राकेश बापट? काय गेमच नव्हता त्यांचा, मजा नाही आली त्यांचा गेम बघायला. दीपाली पण वाटते मध्ये मध्ये. हा, दीपाली. दीपाली. Yes, सय्यद. yes.
पहिला विशाल कोटियन होता. विशाल कोटियन. हां, पहिला विशाल. कारण की त्यांनी रुचितासारख्या स्ट्रॉंग प्लेअरला पण त्याला यूज करून त्याने पुढं ढकललं, तर त्यामुळे मला विशाल कोटियन नाही डिझर्विंग वाटत. बाकी मला डिझर्विंग वाटतं. दीपाली वगैरे असे आहेत, अजून दोघं तिघं आहेत, ते मला कॅपेबल नाही वाटत, बट मला विशाल आणि तन्वी दोघं कॅपेबल वाटतात, त्यामुळे तेच. विशाल विशाल हा. विशाल का? असंच मला असं वाटतं नाही गेम प्ले चांगला करत आहे म्हणून. दीपाली दीपाली सय्यद हा. का दीपाली सय्यद? नाही काय खेळताना दिसलीच नाही थ्रू आउट द इयर. मला असं वाटत नाही की चुकून कोणी आलंय, पण ठीक आहे सगळे त्यांच्याच प्रमाणे खेळत आहेत. विशाल का विशाल वाटतं? असंच वाटतात, माहीत नाही, आता रिझन नाही, पण बिल्टअप सारखं वाटतंय मला. दीपाली दीपाली का दीपाली? नाही वाटत मला ती राहायला पाहिजे होती. नाही असं कोण नाही ना, सगळे डिझर्विंग आहे वाटतं. सगळे डिझर्विंग वाटतात. दीपाली सय्यद. दीपाली सय्यद वाटते. सगळे बरोबर आहेत. डिझर्विंग आहे. तुला काय वाटतं? डिझर्विंग आहेत सगळे. राकेश बापट. राकेश बाबा हा. टॉप 5 मध्ये तुला नाही दिसत म्हणजे? हा. हा, का बिकॉज एवढा आता त्याचा गेम चांगला नाही आहे, अच्छा. त्याने इम्प्रूव्ह केला पाहिजे. आणि समजा जर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला जर विन झाले तर तुम्ही सेलिब्रेशन कसं करणार आहात? ते आम्हाला उलटं भेटायला यायला पाहिजे. आता ते बाहेर जाऊन चेंज होतील, ते थोडे टॉप लेवलला जाणार, तर विसरायला नाही पाहिजे की आमच्यामुळेच ती लोक येणार आहेत. आम्ही वोट केलं म्हणून बहुमताने ते विजयी झाले. म्हणून मग तुम्ही सेलिब्रेशन कसं करणार जर तुमचा आवडता एक्साइटमेंट वाढणार आमची जेव्हा बघणार तेव्हा, बस तू त्यांच्या ह्याला आणि एक्साइटमेंट आमची करू. जास्तीत जमलं तर केक पण कट करून सेलिब्रेशन पण करू, फटाके पण फोडू यार. सेलिब्रेट बसतो इथे कुठे. अनुश्रीचा जिंकली तर तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहे? सेलिब्रेट करायची गरजच नाही, तन्वी कोलतेचं तोंडच पडलं. तिच्यासाठी अजून पोस्ट वगैरे करू किंवा ओके ओके ओके. आईस्क्रीम खाणार. बस असंच म्हणजे थोडं खुश होऊ तिला टीव्हीवर बघून, टीव्हीवर बघून तू कसं सेलिब्रेट करणार? स्टोरी वगैरे टाकू त्यांची, आणि काय करणार? बस चिल मारू घरात. ती जिंकली तर मग आम्ही थोडं सेलिब्रेट करू घरात. तुम्हाला आपल्या लोकमत फिल्मीच्या सर्व प्रेक्षकांना सांगायचं की तुमची अशी इच्छा कोण विनर व्हावा? तन्वी कोलते. कोण व्हावा? तन्वी कोलते. आणि तुमच्या मध्ये कोण व्हावा? अनुश्री माने. ओके. बिग बॉस मराठी 6 ची विनर तन्वी कोलते. तन्वी कोलतेच होणार. ओके. विशाल कोटियनच होणार. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर तन्वी कोलते. बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर अनुश्रीच होणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर होणार अनुश्री माने. तन्वी कोलते. राकेश बापट. राकेश बापट विन व्हायला पाहिजे बिग बॉस 6. बॉस 6 ची विनर अनुश्री माने. बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 5 फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि कोण कोणाला सपोर्ट करताय, त्यांचे प्रेक्षक वर्ग कोणाला सपोर्ट करताय, म्हणजे तन्वी असू दे, विशाल असू दे, राकेश असू दे, अनुश्री असू दे, दीपाली असू दे, या 5 जणांपैकी कोणाला प्रेक्षक वर्ग सपोर्ट करताय, कोण चाहते त्यांना सपोर्ट करतायत, कोण बिग बॉस सीझन 6ची ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहे हे आपण प्रेक्षकांकडून जाणून घेतलं, त्यांचं मत जाणून घेतलं. पण तुमचं मत काय हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. त्यासाठी लोकमत फिल्मी पाहायला विसरू नका. त्याचबरोबर लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका.